लाईट्स आहेत, त्यानंतर जे मिक्सर आहे घरी, फ्रीज आहे, या सर्व गोष्टींना कोणी ना कोणी शोध लावलेला आहे. या जे शोध लावतात त्यांना शास्त्रज्ञ असे म्हणतात. शास्त्रज्ञांना इंग्लिशमध्ये सायंटिस्ट असं म्हटलं जातं. अशाच एका सायंटिस्टांचा मी खूप शास्त्रज्ञांचा अभ्यास आपण करणार आहोत. माहिती घेऊया या आपल्या चौथ्या पाठामध्ये. आज आपण ज्या शास्त्रज्ञांची माहिती घेणार आहोत त्यांचं नाव आहे वसंत गोवारीकर. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याचा आपल्याला अंदाज नसतो. कधी किती पाऊस पडेल, कधी जास्त पडतो, कधी कमी पडतो, कधी महापूर येतो. अशा सिच्युएशनमध्ये पावसाचा अंदाज यावा यासाठी या संशोधकांनी म्हणजे वसंत गोवारीकरांनी संशोधन केलं आणि पावसाचा अंदाज घेणारी एक नवीन टेक्नॉलॉजी काढली. म्हणजे पूर्ण भारत, पूर्ण देश पाऊस किती येईल, कसा येईल यासाठी चिंतेत असतो. कधी जास्त आला तर पाणी घरात भरेल किंवा शेतीचं नुकसान होईल. पाणी जर शेताला जास्त झालं तरी नुकसान होतं आणि जर पाऊस कमी झाला तरीही शेती खराब होईल किंवा शेती उगवणार नाही. खूप सारं आपल्या पियाला पाणी मिळणार नाही, पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. या सर्व भारताला किंवा सर्व लोकांना याची चिंता असते. या चिंतेवरती तोड काढण्याचा विचार डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केला आणि त्यांनी संशोधन करून पावसाचा अंदाज घेणारी टेक्नॉलॉजी अशी नवीन पद्धत, अंदाज घेणारी नवीन पद्धत शोधून काढली आणि ते शोधून काढण्याचं काम डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलं. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी मीन्स when he born 25 March 1933 in पुणे. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 मध्ये पुणे येथे झाला. मीन्स डॉक्टर वसंत गोवारीकर born in 25 March 1933 in पुणे. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचत. म्हणजे ते शाळेत असताना त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचत. ते वेगवेगळे संशोधन छोटी छोटी प्रयोग करून बघत, एक्सपेरिमेंट करून बघत. एकदा त्यांना वाटले आपण मोटर बनवावी. विल मेक वन कार लाईक दॅट वसंत गोवारीकर थिंक्स ॲट वन टाइम. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहिले, आपली इच्छा कळवली आणि ही मोटार बनवण्याची जी इच्छा होती त्यांनी डायरेक्टली अमेरिकेतील हेनरी फोर्ड यांना थेट पत्र लिहून कळवलं. वसंत गोवारीकर when it's 13 years, that time only they think we will make one motor and their thought he shared with the American Henry Ford. He wrote one letter to Henry Ford where he saying Henry Ford in America. हेनरी फोर्ड मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठी लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. मीन्स हेनरी फोर्ड don't understood Marathi language. He not understood what he wrote. That's why what Vasant Govarikar think we will write in English. That's why he took help of his friend. Means वसंत गोवारीकरांनी लिहिलेलं मराठीचं पत्र हे हेनरी फोर्डना कळणार नाही. त्यामुळे वसंत गोवारीकर यांनी मित्राची मदत घेऊन त्या पत्राचं ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये केलं. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. मीन्स हेनरी फोर्ड थिंक ऑन दॅट लेटर्स अँड ही रिप्लाइड टू डॉक्टर गोवारीकर. त्यांच्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धीची आणि दृढ संकल्पनेची चुणूक लहानपणी दिसून आली. मीन्स डॉक्टर गोवारीकरांना त्या हेनरी फोर्डने पत्राचे उत्तर तर पाठवलंच. मीन्स he replied him but with that he sent some books for Dr. वसंत गोवारीकर. डॉक्टर वसंत गोवारीकर कुशाग्र means sharp.
from the childhood. His mind very sharp and Drud means fire, firm, and Chunuk means for indicate. He already they indicate in their childhood. कोल्हापूरला पदवीचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. पदवीचे मीन्स ग्रॅज्युएशन. ही कंप्लीटेड हिज ग्रॅज्युएशन इन द कोल्हापूर सिटी. आफ्टर दॅट for taking after education after graduation education he gone in England. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयाचे संशोधन केले. मीन्स he learned in the Birmingham Institute. He learned in Birmingham Institute of his after that all experiment he done in the Birmingham Institute. पुढे इंग्लंडच्या संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. आफ्टर दॅट ही वर्क इन द इंग्लंड इन्स्टिट्यूट. इंग्लंड ऊर्जा मीन्स एनर्जी. ही लर्निंग एनर्जी ऊर्जा संशोधन एनर्जी एक्सपेरिमेंट ही लर्न इन इंग्लंड एनर्जी एक्सपेरिमेंट ही experiment that all be done in England. After that विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. मीन्स विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 मध्ये ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. मीन्स ही वसंत साराभाई suggest him to do work in the Bharat अवकाश संशोधन केंद्र. अवकाश means space. In that forced the Vikram Sarabhai in 1967. Yes. After that घन पदार्थांची ऊर्जा या विषयाचे संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. मीन्स because of the Dr. Vasant Gowarikar, they started new experiment which is on the घन पदार्थ ऊर्जा. घन पदार्थ means solid substance. They started on that experiment. After that भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. मीन्स in science how much which they done the experiment, that is the important experiment in the whole India. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. म्हणजे अग्निबाणावरती चालणाऱ्या मोटारीकरिता घन इंधन मीन्स fuel. For making fuel he start with the technology. म्हणजे तंत्र त्यांनी विकसित केले. टेक्नॉलॉजी त्यांनी विकसित केली. जी अग्निबाणाच्या मोटारीसाठी लागणारी घन इंधन आहे त्यासाठी जे तंत्र लागतं ते डॉक्टर गोवारीकर यांनी विकसित केले. आता आपण काय पाहिलं माहिती घेऊया. यामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांची थोडक्यात माहिती पाहिजे. यामध्ये पाऊस केव्हा येतो, केव्हा येईल, किती पडेल, कसा असेल याचं सर्व भारताला चिंता असते. त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा अंदाज घेणारे जे तंत्र आहे ते डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी निर्माण केलं. तसंच डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुणे येथे झाला. ते शाळेत असतानाच खूप हुशार होते, त्यामुळे सर्वांनाच त्यांचं कौतुक होते. त्यांना लहानपणीच विविध संशोधनांची आवड होती. त्यांना नवीन शोध घेण्याची आवड होती. लहानपणीच त्यांना म्हणजे वयाच्या फक्त 13व्या वर्षी त्यांना मोटार बनवण्याची इच्छा झाली. ती मोटार बनवण्याची आपली कल्पना त्यांनी अमेरिकेचे जे शास्त्रज्ञ आहेत हेनरी फोर्ड यांना थेट पत्र लिहूनच म्हणजे कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्यांचं जे मत आहे ते हेनरी
अमेरिकेचे हेनरी फोर्ड यांना त्यांनी थेट कळवलं. पण हेनरी फोर्डला तर मराठी वाचता येत नाही, मग त्यांना आपलं पत्र कसं कळेल? यासाठी मग त्यांनी त्या आपल्या पत्राचं ट्रान्सलेशन त्यांच्या मित्राकडून करून घेतलं आणि इंग्लिशमध्ये ते लेटर्स त्यांनी हेनरी फोर्डला पाठवलं. हेनरी फोर्डनेही अगदी काळजीपूर्वक त्या पत्राचं विचार करून त्यांना रिप्लाय दिला आणि त्याचबरोबर त्यांनी हेनरी फोर्डने डॉक्टर वसंत गोवारीकरांसाठी काही पुस्तके बुक्स सेंड टू डॉक्टर वसंत गोवारीकर. त्यांच्या कुशाग्र बुद्धी आणि दृढ संकल्पनेची चुणूक लहानपणी लागली. मीन्स ही इज सो मच टॅलेंटेड that everyone understood in their childhood only. Then where he completed his graduation. He is completed his graduation in Kolhapur. He completed his education in Kolhapur. After graduation education, he gone in England. Means for higher education he gone in the England. After education he learned Birmingham Vidyapit. Birmingham University is there in England. There he started his experiment. त्यानंतर इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन मीन्स आफ्टर एज्युकेशन ही स्टार्टेड वर्क इन इंग्लंड ऊर्जा संशोधन केंद्र मीन्स एनर्जी एक्सपेरिमेंट सेंटर. ही started to do work there. आफ्टर दॅट विक्रम साराभाई जे होते त्यांना 1967 मध्ये भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये रुजू करून घेतलं. आग्रह केला की तू इथे काम कर, त्यामुळे भारतालाही वेगवेगळे संशोधन मिळतील, वेगवेगळे नवीन शोध लागू शकतात. त्यामुळे विक्रम साराभाई यांनी 1967 मध्ये भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये काम करण्यासाठी आग्रह केला आणि तो आग्रह डॉक्टर साराभाईंनी मान्य करून तिथे कामही केलं. घन पदार्थांची ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू केला. मीन्स न्यू एक्सपेरिमेंट स्टार्टेड देअर अँड घन पदार्थाचे ऊर्जा मीन्स द सॉइल सबस्टॅन्स. They started work on that soil substance. Like that. आज आपण माहिती घेतली डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या विषयी.